आमच्यासोबत अनिल परब आहेत, त्यांच्याशी बातचीत करूंगा। परब साहेब, मला सांगा की लोकसभामध्ये यश मिळाल्यानंतर आता पदवीधर निवडणुकीत तुम्हाला उमेदवारी भेटल्या आहेत आणि काय आव्हान तुम्हाला वाटतं? शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे। गेल्या 5 टर्ममध्ये शिवसेनेने या मतदारसंघामध्ये विजय मिळवलाय आणि हा विजय हा शिवसैनिकांचा असतो, कारण शिवसैनिक नोंदणी करतात, मतदारांना कन्व्हिन्स करतात, त्यांना घेऊन जातात। त्यामुळे हे सगळं शिवसैनिकांचं यश आहे आणि मला असं वाटतं की लोकसभेच्या विजयाच्या पार्श्वभूमीवरती शिवसैनिकांमध्ये अजूनही जोर आहे, जोश आहे। त्या जोशाच्या जोरावरती मी स्वतः विधान परिषदेत नक्की जाईल। शिक्षक मतदारसंघामधून देखील जमो अभ्यंकर देखील नक्की निवडून जातील असा माझा विश्वास आहे। कीर्तिकर यांच्या मतदारसंघामध्ये जे वाद निर्माण झाला आहे त्याच्यावर मुख्यमंत्री म्हणाले की ज्या जागावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जिंकून आलेले आहे तिथे का त्यांनी ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त करत नाही आहे? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नाही, याच्यात घोळ जिथे झालेला आहे, हा घोळ जिथे दिसतोय तिथे शंका व्यक्त करणं, जिथे घोळ दिसला नाही तिथे शंका व्यक्त करायचा काय प्रश्नच नाहीये। पण जिथे सरळ सरळ दिसतोय घोळ झालेला आहे आणि त्याच्या बाबतीत कुठलाही खुलासा होत नाहीये, शंकेला वाव आहे आणि म्हणून आम्ही त्याच्या बाबतीमध्ये आक्षेप घेतलेला आहे। टी राजा जे भाजपचे नेते आहेत ते म्हणाले की 400 पार जर आम्ही जिंकलं असतं तर भारत हिंदू राष्ट्र झाला असता। बघा, यांचा घटना बदलण्याचा जो काय उद्देश आहे, जो आम्ही वारंवार सांगत होतो, त्यालाच ही पुष्टी देत आहेत। मला वाटतं त्याच्यातच त्याचं सगळं दमलेलं आहे की हे जे सांगतायत की 400 पार कशासाठी हवं होतं, हे आता त्यांचे लोक बोलायला लागलेत। धन्यवाद। हे होते अनिल परब, ज्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभा जिंकल्यानंतर आता कुठलाही आव्हान आमच्या समोर नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।